33 दिवसांचा प्रवास करीत शेगावहून पंढरपुरात विठ्ठल भेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सायंकाळी सोलापुरात दाखल। उजनी धरण परिसरात पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने होत आहे वाढ। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मतदान केलं, पण आम्ही या नेत्यांचे नाव घेणार नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे। निर्गार ज्ञाती संस्था संचलित दक्षिण कालिका देवस्थानमच्या वतीने आषाढ मासात यंदाही वाराई नवरात्र महोत्सवाला सुरुवात। सेटलमेंट भागात मोठ्या संख्येने राहत असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील घरांना 7/12 उतारा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत देणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील। सोलापूर पेट परीक्षा वेब बेस्ड होणार असून अर्जदारांना घर बसल्या देता येणार पेट परीक्षा। पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, नागरिकांच्या मदतीसाठी उघडणार पोलीस चौक्यांचे कुलूप, अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात होणार अंमलदारांची नेमणूक। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे 3 वेळा निवडून आल्या। मुस्लिम समाजातील उमेदवार द्यावा यासाठी सुशीलकुमार शिंदे यांना रियाज हुंडेकरी, शौकत पठाण, जुबेर कुरेशी यांनी केली मागणी। दक्षिणमधून महादेव कोगनुरे यांना संधी द्या, संघटक रमेश हासापुरे यांची मागणी। आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त पंढरपूर शहर परिसरात 15 ते 19 जुलै दरम्यान मद्य विक्री आणि ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश। उद्याच्या येणाऱ्या विधानसभेसाठी आपले उमेदवार पुन्हा आमदार यशवंत माने हेच असतील, माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतिपादन।